का सुरू झालं इराणशी इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध? अमेरिका का घेते इस्रायलची बाजू? का इराण पेटलाय जिद्दीला? भारताची यात भूमिका काय आणि कोणाला द्यायला हवं भारतीयांनी समर्थन, अमेरिकेला की इराणला? पाहूया पुढच्या काही मिनिटात अगदी सोप्या शब्दामध्ये, सारांशमध्ये. इराण ज्या राष्ट्राला संस्कृती आहे जवळपास 6000 वर्षांची. इस्रायल किंवा अमेरिका ही काही पहिली राष्ट्र नाहीत इराणवर हल्ला करणारी. गत हजारो वर्षांपासून असंख्य आक्रमणांना इराणने सडेतोड उत्तर देत आपली संस्कृती जपली. पार्शियन विचारधारेचे मूळ असणारे इराणी नागरिक कमालीचे धाडशी, आक्रमक व राष्ट्राभिमान असलेले, देशासाठी प्रसंगी प्राणही द्यायला मागे पुढे पाहत नाहीत. पराभव हा इराणच्या इतिहासात न सापडणारा शब्द आणि त्यामुळेच अमेरिकासारख्या सुपर पॉवरला हादरून सोडणारे हल्ले करून इराणने अमेरिका इस्रायलची पळताभुई थोडी केली आहे. आमची पुढची 10 वर्षे लढण्याची क्षमता आहे, हे इराणी लष्कराचं वाक्य अमेरिकेच्या काळजात धडकी भरणारं आहे. मंडळी, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे युद्ध अगदी काल परवा सुरू झालं, तर तसं नाही. खरी गोष्ट तर ही आहे की गेल्या 45 वर्षापासून हे शीतयुद्ध चालू आहे. त्याचा पहिला भडका जो उडाला तो 2020 मध्ये, जेव्हा अमेरिकेने इराणचे वरिष्ठ जनरल कासिम सोलेइमनी यांना बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात ठार केलं. खरं म्हणजे इराणचा अणुकार्यक्रम हाच खऱ्या अर्थाने अमेरिकेच्या वर्चस्वाला बाधा आणणारा ठरला. इराणचे प्रमुख हयातुल्ला खामेनेई यांनी इराणचा अणुकार्यक्रम अंतिम टप्प्यात नेलेला होता. त्यामुळे मध्यपूर्व भागामध्ये मोठा धोका पोहोचेल असा आरोप अमेरिका करते. याला उत्तर म्हणून अमेरिकेने अरब राष्ट्रात सैनिक तळ उभारले व राष्ट्रांना संरक्षणाची हमी दिली. इराणपासून अवघ्या 1100 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या इस्रायलला अमेरिकेने मुख्य तळ म्हणून निवडलं आणि त्याची उभारणीही केली, त्याला शक्ती दिली. दरम्यान 1979 साली इराणमध्ये क्रांती झाल्यावर तिथे इस्लामिक सरकार आलं. त्या इस्लामिक सरकारने इस्रायलला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि तेव्हापासून तेव्हापासूनच इस्रायलला खऱ्या अर्थानं विरोध व्हायला सुरुवात झाली आणि खामेनेई यांनी इस्रायलला शत्रू राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि पॅलेस्टाईनच्या बाजूने ते उभे राहिले. परिणामी पॅलेस्टाईनची हमास आणि लेबनॉनची हिजबुल्ला या आक्रमक संघटना इराणच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर जबरदस्त हल्ला केला. त्याला उत्तर म्हणून इस्रायलने गाझा पट्टीवर आक्रमण करून गाझा परिसर जमीनदोस्त केला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये दमास्कच्या इराणी दूतावासावर इस्रायलने हल्ला केला. इराणनेही इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र दागून उत्तर दिलं. हे सगळं घडत होतं ते अमेरिकेच्या रणनीतीप्रमाणे. मध्यपूर्व देशातली ही अस्थिरता जी आहे तर अमेरिकेच्या हेतूला पोषक ठरणारी होती. परिणामी उडाला युद्धाचा भडका, ज्यात हजारो क्षेपणास्त्रे डागली जात आहेत, लक्षावधी इमारती उद्ध्वस्त होत आहेत, मोठ्या प्रमाणात प्राणहानी होते. या युद्धात सर्वात भीषण घटना घडली ती हयातुल्ला खामेनेई यांच्या हत्येची. त्यात त्यांची सून, मुलगी, नात आणि अन्य नातेवाईकांसह अनेक सैन्य अधिकारी मारले गेले. त्यानंतर अमेरिकेला वाटलं की इराण शरण येईल, पण झालं नेमकं उलट. इराणने इस्रायलवर तर जबरी हल्ले केलेच, पण त्याशिवाय ज्या अरब राष्ट्रांमध्ये अमेरिकेचे सैन्यतळ होते त्या राष्ट्रांवरही क्षेपणास्त्र डागून त्यांना अद्दल घडवली इराणनं. हयातुल्ला खामेनेई यांचे पुत्र मोस्तफा यांनी वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला ठेवून तातडीने सूत्र हाती घेऊन अमेरिकेला सडेतोड उत्तर दिलं. अमेरिका व इस्रायलला हे अनपेक्षित होतं. मोस्तफा इथंच थांबले नाहीत, तर त्यांनी जगाला कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा ज्या समुद्रमार्गाने म्हणजे समुद्रधुनीने होतो तो होर्मुझच्या समुद्राचा रस्ता त्यांनी रोखून धरला आणि जगासमोर गॅस आणि पेट्रोलचा प्रश्न उभा राहिला. चवताळलेल्या इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर भीषण हल्ल्यामध्ये जे हल्ले केले त्याच्यामध्ये अनेक शाळकरी मुलं देखील मृत्युमुखी पडली आणि मग इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने
इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू यांना आव्हान दिलं की इराणी मिनाबी मुलींच्या केसाचा एक तुकडाही नेतन्याहू यांच्या अस्तित्वापेक्षा मौल्यवान आहे. आम्ही नेतन्याहू यांना शोधून ठार मारू. नेतन्याहू हे युद्धाचे गुन्हेगार आहेत. नेतन्याहू यांना शोधून ठार मारण्याच्या इशाऱ्यामुळे हे युद्ध जास्त भडकण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे अशी आहे की ज्या अरब राष्ट्रांवर इराणनं हल्ले केले त्यापैकी कोणीही इराणला प्रत्युत्तर दिलं नाही. ही बाब डोनाल्ड ट्रम्प यांना अस्वस्थ करणारी ठरली. मुळात इराणचे हे तगडे उत्तर पेंटागॉनला अनपेक्षितच होते. शेवटी अगदी अलीकडं ट्रम्प यांना एक कोविलवाणे आवाहन करावं लागलं की इराणने होर्मुझच्या समुद्रधुनी अडवल्याने ज्या ज्या राष्ट्रांची जहाजं अडली आहेत त्यांनी इराण विरुद्ध सैन्य पाठवावं. या आवाहनाला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. भारताची इथे 27 जहाजं अडकलेली आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युद्धाच्या एक दिवस अगोदर इस्रायलला भेट देतात. अमेरिकेने ज्यांची हत्या केली त्या हयातुल्ला खामेनेई भारताचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले असतात. इराणला आपण मित्र मानतो. हे सगळं असताना भारताने मात्र अद्यापर्यंत ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. म्हणजे एकीकडे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या इराण विरुद्धच्या ठरावाला सहप्रस्तावक म्हणून भारत पाठिंबा देतो, तर दुसरीकडे इराणचे भारतीय राजदूत मोहम्मद फतहाली म्हणतात भारत हा आमचा मित्र आहे आणि त्याची सगळी जहाजे आम्ही सुखरूपपणे बाहेर काढू. अमेरिकेला जगभर आपली शस्त्र विकायची आहेत. जागतिक अशांतता हीच अमेरिकेच्या शस्त्रांची बाजारपेठ आहे. अरब राष्ट्रात सैन्यदळ उभारून अमेरिकेने त्यांनाही युद्धामध्ये ओढलं आहे आणि आपल्या शस्त्र व्यापाराचे ग्राहक त्यांना बनवलेला आहे. मात्र इराणने दिलेल्या आक्रमक प्रतिसादाचा अंदाज चुकल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे प्रशासक कोंडीमध्ये सापडलेले आहेत. हा अंदाज चुकल्याने अमेरिका स्वतःच चक्रव्यूहात अडकली आहे. जगावर अधिराज्य गाजवण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी अमेरिका इस्रायलला हाती धरून इराणमध्ये हत्याकांड घडवून आणत असेल तर स्वतःहून सर्वप्रथम इतरांवर कधीही हल्ला न करणाऱ्या व अमेरिका व इस्रायल बरोबर जबरदस्त झुंज देणाऱ्या इराणच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे, हीच मानसिकता असा जगभर पसरलेली आहे. सुपर पॉवर अमेरिका व इस्रायल यांच्याशी एकाकी झुंज देणाऱ्या इराणच्या ऐवजी आता अमेरिकाच एकाकी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत होता सारांश. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण याला सबस्क्राईब करा, याला शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर कृपया या पेजला फॉलो करा, या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्याला या व्हिडिओबद्दल जे काही वाटतं त्याबद्दल आपण कॉमेंट्स करा. नमस्कार, पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करण्यासाठी. मी सतीश साळुंके. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पुन्हा भेटूया. नमस्कार.